इयत्ता 12वी सायन्स आपलं प्रकरण चालू आहे व्हेक्टर्स. व्हेक्टर्स पान नंबर 135 136 आपण 137 वरती आलोय. पेज नंबर 137, थेरम नंबर 1. पहिल्या थेरमला आपण आलेलो आहोत. तर त्यापूर्वी बघा थेरम मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero such that ma bar plus nb bar equal to 0 bar. Their condition is collinear. Now what is meant by collinear? Collinear. कोलिनियर याला मराठीमध्ये म्हणायचं आहे एक रेषीय. कोलिनियर एक रेषीय. वेक्टर ए बार and b bar are collinear. This is vector a bar. This is vector b bar. These vectors are along the same line. Then they are said to be collinear. Collinear एका रेषेमध्ये vector a bar, vector b bar, both are along the same line. They are called as a collinear. Now, for this condition is a bar is some multiple of b bar. If vectors are collinear, then a bar is some multiple of b bar. Also, b bar is some multiple of a bar. If vectors are collinear, then one vector is expressed as scalar multiple of the other. One vector is expressed as scalar multiple of the other. दोन व्हेक्टर्स हे कोलिनियर आहेत. कोलिनियर याचा अर्थ हे एका रेषेत आहेत. त्यावेळेला एक वेक्टर हा दुसऱ्याच्या काहीतरी पट स्केलर मल्टिपल. म्हणजे आपण हे असं पण लिहू शकतो ए बार इज इक्वल टू हाफ बी बार. कुठलंही पट पाहिजे. ए बार हा बी बारच्या निम्मा आला किंवा ए बार हा बी बारच्या 1/3 आला. A bar is equal to 1/3 B bar. A bar is equal to half of B bar. Means A bar is scalar multiple of the B bar. Then A bar and B bar are collinear. Similarly, B bar is some multiple of A bar. Suppose B bar is equal to 2A bar. B bar is equal to 3A bar. Here B bar is expressed as scalar multiple of the A bar. B bar is expressed as scalar multiple of A bar. B bar is twice A bar. B bar is thrice A bar. Means B bar is expressed as scalar multiple of the A bar. Then vectors A bar and B bar are collinear. एक वेक्टर दुसऱ्याच्या काहीतरी पट. याला म्हणायचं आहे स्केलर मल्टिपल. याला पण स्केलर मल्टिपल म्हणून आपण एम आणि एन लिहिलेला आहे. इथे एन लिहिलेला आहे. स्केलर मल्टिपल एक वेक्टर हा दुसऱ्याच्या काहीतरी पटीमध्ये पाहिजे. भागिले चालते गुणिले चालते त्यावेळेला ते काय असतात कोलिनियर असतात. हा त्याचा बेसिक भाग आहे. टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ वन वेक्टर इज एक्सप्रेस्ड एज स्केलर मल्टिपल ऑफ द अदर and if one vector is expressed as scalar multiple of the other, then the vectors are collinear. जर तर हे तुम्हाला दिलंय तर तुम्ही असं लिहू शकता. हे असं दिलंय तर असं येतं. इफ देन चेंज करायचं आपल्याला. दोन नेम या ठिकाणी तयार होतात. हा त्याचा बेसिक भाग आहे थेरमचा. त्या आता तुम्हाला थेरम काय सांगतोय बघा. थेरम काय तुम्हाला सांगतोय. थेरम काय आहे बघूया आपण. थेरम तुम्हाला काय म्हटलेलं आहे. प्रत्येक शब्दाचा शब्दाचा अर्थ आपण बघितला का. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. पण काय वाक्य दिलं पहिलं. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार. नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. तुम्हाला पहिल्या वाक्यात दिलेलं आहे आर कोलिनियर. हे कोलिनियर आहे. आपण काय म्हणणार मग. आताच तुम्हाला मी सांगितलं कोलिनियर म्हणजे एक हा दुसऱ्याच्या काहीतरी पट. दॅट इज ए बार इक्वल टू टी बी बार. हिअर टी नॉट इक्वल टू 0. टी हा शून्य घ्यायचा नाही. टी नॉट इक्वल टू 0. तुमच्या पुस्तकात टी वापरलेला आहे.
पण टी काय करायचं आहे, शून्य घ्यायचा नाही. ए बार इक्वल टू टी बी बार, टी शून्य घ्यायचं ना आपल्याला. therefore ए बार मायनस टी बी बार इक्वल टू 0. here 1 a bar plus minus t b bar equal to 0. This a bar means 1 into a bar plus this b bar means minus t b bar. Let this 1 is equal to m and minus t is equal to n. Therefore, this is written as ma bar plus nb bar is equal to 0. This is the first part of the proof. आपल्याला उदाहरण तुम्हाला त्यांनी दोन भाग दिलेत बघा. प्रूफ मध्ये पहिला भाग आलाय ओनली इफ पार्ट. आता हा जो लिहिलेला आहे मी तो काय आला, ओनली इफ पार्ट आला. आता आपण जो बघतोय तो काय आला, ओनली इफ पार्ट. त्यातली ही पहिल्या भागाने सिद्ध तुमची फळ्यावर आली, ओनली इफ पार्ट आला. आता तुम्हाला पुढच्या पानावरती 138 पानावरती दुसरा भाग दिलेला आहे. काय दिला तो, इफ पार्ट. दुसरा भाग जो आहे तो इफ पार्ट. इथून सुरू करायचा आहे आपल्याला, त्याला इथून सुरू करायचा आहे. कॉन्व्हर्सली त्याच्या विरोधात कॉन्व्हर्सली इथून आपल्याला सुरू करायचं आहे. एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. तुम्हाला दिलंय कोलिनियर आणि कोलिनियर वरून आपण लिहित आहोत. आता इथून सुरू करायचं आणि पाठीमागे जायचं. प्रमेय त्याचा व्यत्यास दोन्ही प्रकारे येते. एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. देअरफॉर एम ए बार इज इक्वल टू मायनस एन बी बार. एम ए बार इक्वल टू प्लस ऐवजी मायनस झालं, मायनस एन बी बार आलं. देअरफॉर ए बार इक्वल टू मायनस एन अपॉन एम बी बार, मायनस एन अपॉन एम बी बार. आता ह्याच्याऐवजी वेगळं अक्षर म्हणा. देअरफॉर ए बार इक्वल टू टी बी बार, where t is equal to minus n upon m, minus n upon m. Here a bar is expressed as scalar multiple of b bar and hence a bar and b bar are collinear. Therefore a bar and b bar are collinear. अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही भागामधली सिद्धता त्या ठिकाणी संपते. कोलिनियर दोन भागामध्ये संपली. ए बार आणि बी बार आर कोलिनियर. असं तुमचं पान नंबर 138 वर सध्या आलेलो आहोत. लक्षात आली का बघा. निवांत मला पुस्तकातले बघून लिहा. सिद्धतेची तिथलं पाठ झाले सब्जेक्ट डबल झालं तुम्हाला. पुढचा भाग आहे तो कोप्लेनरिटी, कोप्लेनर व्हेक्टर्स. कोप्लेनर आपल्याला पुढला भाग आहे कोप्लेनर व्हेक्टर्स. शब्दाचा अर्थ काय होणार, एक प्रतलीय. कोप्लेनर व्हेक्टर्स एक प्रतलीय. Suppose this is a plane, then vectors A bar, B bar, and C bar. These are the vectors in single plane. These vectors are called as the coplanar vectors. तीन vectors आहेत, A bar, B bar, C bar. चौथा घ्या, पाचवा घ्या. आपण तीन घेतलेले आहेत. हे वेक्टर्स आपण कोप्लेनर वेक्टर्स म्हणणार, कारण ते एका प्रतलात आहेत. आता एका प्रतलासाठी तुम्हाला बेसिक सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. तर तुम्हाला पहिल्यांदा लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, लिनियर कॉम्बिनेशन शब्द हे अर्थ काय होतो आपल्या मॅथ्स मध्ये. लिनियर कॉम्बिनेशन. सपोज वेक्टर सी बार इज एक्सप्रेस्ड एज 3a bar plus 2b bar. Then this is called as a linear combination. कोणताही एक वेक्टर जर असा देऊ शकलो आपण किंवा असा लिहिला तर हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. सी बार इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार. दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ लिनियर कॉम्बिनेशन. अशा प्रकारच्या मांडणीला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. काय सी बारच पाहिजे असं काही नाही ठिकाणी. आपण जरी ए बार दिला असता, ए बार इक्वल टू ए बार इक्वल टू 2b बार प्लस 3c बार कुठलाही लिहा. अशा प्रकारच्या मांडणीला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. तर आपण बी बार लिहिला, बी बार इक्वल टू 8a बार मायनस 2b बार. दिस रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन.
And if one vector is expressed as linear combination of others two, then called as a coplanar. एक वेक्टर जर आपण असा एक्सप्रेस करू शकलो तर त्यावेळेला ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर आहेत असे म्हणतात. कुठलाही तीन पैकी कुठलाही एक असा देऊ शकलो तर त्यावेळेला हे तीन वेक्टर्स आहेत ते एका प्रतलात असतात. अदरवाइज दे आर नॉन कोप्लेनर. मग इतर वेळेला आपल्याला त्याला म्हणता येते की ते एका प्रतलात नाही, नॉन कोप्लेनर आहेत. इथे ए बार लिहिलाय, बी बार लिहिलाय, सी बार लिहिलाय, असं तुम्हाला उदाहरणामध्ये दाखवावं लागतं की असं येतं इथे. एक्झाम्पलच्या वेळेला आपण बघू ते, पण ते थेरी समजून घ्या. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर एक वेक्टर हा इतर दोघांच्या अशा पद्धतीने लिहिता आला पाहिजे. याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ ए बार, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ बी बार. तुमचं ऍडिशन चालतंय किंवा सबट्रॅक्शन चालतंय, मधलं चिन्ह अधिक वजा कसंही चालतंय. ही जी अरेंजमेंट आहे त्याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन. आता तुमचं थेरम काय सांगितलेलं आहे, पेज नंबर 138, 138 पानावरचं प्रमेय काय सांगितले बघा. लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. काय आहे ते, नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर मगाशी आपण बघितले, कोलिनियर मगाशी बघितले का. कोलिनियर म्हणजे एका रेषेत असणारे, नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसणारे. तुम्हाला ए बार आणि बी बार हे काय सांगितलेलं आहे, एका रेषेत नाहीत. तर आपण घेऊया, समजा हा घेतला आपण ओई, हा ए बार घेतला, हा आपण ए बार घेतला. दुसरा काय सांग तुम्हाला तिने, बी बार घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे, त्याला कोलिनियर घ्यायचा नाही, नॉन कोलिनियर. इथं आपण बी बार बी लिहिला, हा काय आला, बी बार आला, बी बार. O A bar equal to A bar and O B bar equal to B bar. These two vectors are non-collinear because they are not along the same line. हे ए बार आणि बी बार हे काय आहेत तर एका रेषेवरती नाहीत, नॉट कोइन्साइडिंग. काय झाले ते नॉन कोलिनियर झाले, नॉन कोलिनियर वेक्टर्स. मला पुढे काय सांगितलेलं आहे, वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. मग तिसरा वेक्टर दिलाय की जो आर बार म्हटलेला आहे, वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. आर बार जो वेक्टर आहे तो ए बार अँड बी बारच्या प्रतलात येतो. पण कधी येतो बघा काय सांगितलंय, आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट युनिक स्केलर्स. कधी तर त्यासाठी तुम्हाला स्केलर घ्यायला लागतील दोन, T1 T2 सच दॅट आर बार इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar. आर बार इक्वल टू T1 A bar प्लस T2 B bar. असं जर तुम्ही लिहू शकला तर तुम्हाला हे तीन वेक्टर्स कोप्लेनर म्हणता येतं. त्यावेळेला आपल्याला हे कोप्लेनर म्हणता येते. बघा आता असं तुम्ही दाखवू शकलात तर ह्याला म्हणायचं आहे आर बार ए बार बी बार आर कोप्लेनर. नाउ प्रूफ दिस ओ ए बार मीन्स ए बार, ओ बी बार मीन्स बी बार, गिवन दॅट दे आर नॉट कोलिनियर. ए बार आणि बी बार आपण कसं दाखवलं, ओ ए बार म्हणजे ए बार म्हटलं, ओ बी बार म्हणजे बी बार म्हटलं. तुमचं पहिलं वाक्य तुम्हाला काय सांगतंय तर हे कोलिनियर नाहीत, पण आपण या पद्धतीनं ते घेतलेले आहेत. Let R bar be third vector. Then from this point draw parallel to B bar. From this point draw parallel to B bar. Take here M. Point taken as M, and from here also draw parallel to OA bar, and here is suppose a point N. Point N here, not vector, point N. From this point draw parallel to B bar. Intersection point is M. From this point draw parallel to OA bar. Intersection point is N. Here, this OM bar and OA bar are collinear. From figure, OM bar and OA bar are collinear. आकृती बघा, आपण काय केलं, या बिंदूतून याला आपण हा पॅरलल घेतला आणि या छेदन बिंदूला एम नाव दिलं. लक्ष द्या. त्याच पद्धतीनं या बिंदूतून हा जो आहे याला आपण पॅरलल घेतला, याचं नाव आपण एन दिलं. आता आपण तुम्हाला काय दिसतंय, ओएम बार अँड ओए बार आर कोलिनियर. ओएम बार आणि ओए बार कोलिनियर आहेत. Therefore
this OM bar is scalar multiple of OA bar, that is equal to a T1 A bar. OM bar is T1 A bar. OM bar and OA bar are collinear. Therefore, OM bar is expressed as scalar multiple of the OA bar. Take scalar as a T1. Therefore, OM bar is T1 A bar. Similarly, this ON bar and OB bar are collinear. Therefore, ON bar is expressed as scalar multiple of the OB bar. Yes, scalar is taken as a T2. Therefore, T2B bar. T2B bar, ON bar is equal to T2B bar. Here, parallelogram is completed. This ON bar is T2B bar. ON bar is T2B bar. This OM bar is T1A bar. This OM is a T1A bar. This ON is T2B bar. This is a T2B bar. Now OM. Take here another point. Which point is taken here? P point. P. OMPN. This is a parallelogram. Opposite sides of parallelogram are congruent. आपण काय घेतला? समांतरभुज चौकोन घेतला. समांतरभुज चौकोनाच्या समोरच्या बाजू समान असतात. Therefore, ON equal to MP. That is equal to T2B bar. This is the T2B bar. Or use parallelogram law. By parallelogram law of vector addition, OP bar is expressed as OP bar equal to OM bar plus ON bar. And by triangle law, OP bar equal to OM bar plus MP bar. Use parallelogram law or use a triangle law. समांतरभुज चौकोन नेम वापरतो फळ्या मी लिहिलेलंच आहे. पण ट्रायंगल लॉ वापरतो काय येणार? बाय ट्रायंगल लॉ OM bar प्लस ON bar म्हणजे काय आलं? MP bar आलं. MP bar. Therefore, equal to OM bar means T1A bar. T1A bar plus MP bar means T2B bar. Therefore, this R bar is expressed as R bar equal to T1A bar plus T2B bar. And hence A bar, B bar and R bar are coplanar. This is the page number 138. This is page number 138. R bar is expressed as linear combinations of A bar and B bar. Therefore, A bar, B bar, R bar are coplanar. Page number 138 completed. Now on the page number 139. हे लक्षात आलं का? श्रेयश कळले का? लक्ष आहे का? Page number 139. Uniqueness. Page number 139. Uniqueness or this theorem. Uniqueness. Page number 139. Uniqueness. बघा आता आपण काय एक्सप्रेस केलं मगाशी? आपण काय एक्सप्रेस केलं? सपोज वेक्टर कुठला बघायचा आपण घेतला होता? R bar equal to काय घेतलं आपण मगाशी? T1A bar plus T2B bar. T1A bar plus T2B bar. This is suppose number 1. It can also be written as आपल्याला दुसऱ्या प्रकारे पण लिहिता येते. रिटर्न ॲज कसं लिहायचं? R bar is equal to S1A bar plus S2B bar. R bar is equal to S1A bar plus S2B bar. This is suppose number 2. तुम्हाला दिलेला असा आहे. मगाशी आपण हे प्रूव्ह केलं. आता युनिकनेस म्हणजे एकमेवत्व, तो एकच आहे दाखवायचं. दुसरा त्याला पर्याय नाही. आपण दुसरा पर्याय हा घेतला. R bar equal to S1A bar plus S2B bar. दोघांचं सबट्रॅक्शन घ्या. इक्वेशन 1 - 2 एकातून 2 वजा करा. इक्वेशन 1 - 2
R bar minus R bar means 0 bar. LHS 0 bar is equal to T1 minus S1 A bar plus T2 minus S2 B bar. T2 minus S2 B bar. LHS is 0 bar. T1 minus S1 A bar plus T2 minus S2 B bar. LHS is 0. Therefore, this coefficient is 0. Therefore, T1 minus S1 equal to 0 and T2 minus S2 is equal to 0. Therefore, T1 is equal to S1 and T2 is equal to S2. बघा या बाजूला 0 आहे, 0 आहे. मग ए बारचा कोएफिशियंट हा 0 पाहिजे, कारण कॅश 0 तुम्हाला कसं येणार? T1 मायनस S1 0, T2 मायनस S2 0. काय आलं? T1 इक्वल टू S1 आलं, T2 इक्वल टू S2 आलं. S1 च्या ऐवजी पुन्हा T1 आलं, S2 च्या ऐवजी T2 आलं. Therefore the uniqueness follows. Therefore the uniqueness follows. एकमेवत्व युनिकनेस फॉलोज. या पद्धतीने आपण याचं युनिकनेस सुद्धा सिद्ध केलेलं आहे. की आपण मगाशी जे म्हटलं की आर बार इक्वल T1 A बार प्लस T2 B बार हा एकच येतोय, यांना दुसरा पर्याय नाही. आपण हा दुसरा पर्याय घेतला तरी पण तुम्हाला परत T1 आणि S1 ची किंमत समान येते, T2 आणि S2 ची किंमत समान येते. तुमच्या समोर आहे. याला म्हणलं आपण 1 नंबर, याला 2 नंबर म्हटलं. दोघांची वजाबाकी केली, 0 आलं. T1 मायनस S1 A बार आलं, T2 मायनस S2 B बार आलं. डावी बाजू तर शून्यच आहे. T1 मायनस S1 0 आलं, T2 मायनस S2 0. therefore T1 इक्वल S1, T2 इक्वल S2. म्हणजे ह्या S1 च्या ऐवजी पुन्हा T1 येते, S2 च्या ऐवजी T2 येते, म्हणजे एकच आलं. ते R बार इक्वल टू हे समानच आलं. मग याचा अर्थ युनिकनेस आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी दुसरं थेरम आपलं संपते. पान नंबर 139.